तून आणि कैलासवासी नामदेव तुकाराम कर्णेकर यांच्या स्मरणार्थ सचिन नामदेव कर्णेकर, वैभव लक्ष्मी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. जाऊया, आवाज ऐकूया दीपकजी पाटील सरांचा. हॅलो. तर जाऊया डी पोल मधील दुसऱ्या मॅच कडे, ज्या ठिकाणी यंगस्टार चिखले आणि त्यांच्या विरोधामध्ये डोलगर संघ आपल्याला खेळताना दिसेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पहिला बॉल, पहिलाच बॉल हुक शॉट पाहायला मिळतोय. फाईन लेग बाउंड्री दिशेनं चेंडू सीमा पार, 4 धावा करतात. चौकारानं सुरुवात झाली. सलामीची जोडी आपण बघताय, संकेत कोळी आणि पूर्वेश कोळी, दुर्वेश कोळी. तर पहिले षटक घेऊन गोलंदाज श्रीनाथ चौधरी. श्रीनाथ चौधरीचा पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉलवर मात्र आक्रमण चढवलंय आणि सुंदर सुरुवात झाली. यापेक्षा चांगली स्टार्ट काय असू शकते. 10वीचे विद्यार्थी इकडे जर सामना पाहत असेल तर परीक्षा चालू आहे. सगळ्यात ते महत्वाचं आहे सध्याच्या घडीला. तुम्हाला शुभेच्छा आहेत सगळ्यांना, 10वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना. बॉल चालला इकडे, मात्र क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला आणि झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. दुसऱ्याच बॉलवर मात्र फलंदाज बाद होत असताना, परंतु रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय रामशेठजी भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम. त्याचप्रमाणे कल्पेश शेठ भोईर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा हार्दिक असं स्वागत आहे. सरपंच चषक 2026 मध्ये परशा ग्रुप शिरडोन आयोजित ही स्पर्धा. आज शिवजयंतीचा सर्वत्र उत्साह आणि या सगळ्यांना पुन्हा एकदा शिवजयंतीच्या आम्ही मनापासून शुभेच्छा देतोय. अतुलजी जाधव करंजाडे यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे आपण यावं व्यासपीठावर. आपलं हार्दिक स्वागत आहे. तर शिरडोन नगरीच्या सरपंच सौभाग्यवती वैशाली ऋषिकेश भोईर यांच्या नावानं या स्पर्धेचं दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. शिवजयंतीचं औचित्य साधून या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा आज संपन्न झाला आणि आजच्या रात्रीमधील हा तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, ड्राईव्ह केला अगदी सरळ बॅटनं. मिड ऑफ कडे चेंडू येत असताना सिंगल त्या ठिकाणी सहजतेनं घेईल. नवीन बॅटर आपण बघतोय मयुरेश कोळीला, ज्यांना अकाउंट ओपन केलं. एक या धावेनं डोलगर संघ एका बाजूला पाहायला मिळतोय. डोलगर कर्नाळा परिसरामधील हा संघ, दुसऱ्या बाजूला चिखले आहे. मुंबई पुणे हायवेवरचं हे गाव. दोन टीम्स मध्ये आज तुम्हाला दापोली, कसळखंड, करंजाडे, बेलवली असे सामने पाहायला मिळतील. त्यामुळं चांगले संघ आहेत खाली सुद्धा. त्यामुळे मजा येईल आमच्या क्रीडा रसिकांना. आज बऱ्याचशा ठिकाणी पनवेल तालुक्यामध्ये नाईट स्पर्धा सुरू आहेत. खरं तर बऱ्याचशा निवडणुका आणि त्यानंतर मात्र सगळ्या स्पर्धा पुढे ढकलल्या आणि त्यामुळं एकाच वेळेला अनेक ठिकाणी आज स्पर्धांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज श्रीनाथ पुन्हा एकदा लेफ्ट आर्म द विकेट. इकडे मात्र बीट केलाय फलंदाजाला. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. थोडासा आतमध्ये आणला होता बाहेरून श्रीनाथनं हा चेंडू. हलकासा कट पाहायला मिळाला. फलंदाज आहे ते दुर्वेश कोळी, लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. समोर लेफ्टी बॉलर आहे श्रीनाथ. लेफ्ट आर्म द विकेट गोलंदाजी करतोय. चांगला बॅटल पाहायला मिळेल लेफ्टी वर्सेस लेफ्टी. शॉर्ट बॉल आहे, पुल केलाय परंतु मिस टायमिंग आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. जेल टिपलाय. वन मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का लागेल तो अर्थातच डोलगड टीमला. फलंदाज दुर्वेश कोळी, दोनही सलामीवीर परतीच्या प्रवासाला.
दोन फलंदाज बाद झाले. सुरुवात चांगली झाली होती. पहिलाच बॉलवर चौकारानं सुरुवात झाली होती, परंतु तदनंतर मात्र आता दोनही सलामीवीरांनी तंबूचा रस्ता पकडलाय. कारण त्याला श्रीनाथ चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर टाकलेले चेंडू आणि त्याचमुळे त्याला मिळालेल्या ह्या सफलता. धाबा झाल्या ते आतापर्यंत 5 गडी गमावले. ते 2 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. निखिल कोळी हा चौथा कोळी मैदानामध्ये दाखल झालाय. श्रीनाथ चौधरी फुल टॉस होता. स्क्वेअर लेगला धाडलाय. पाठीमागे कुणीही नाहीये. रन्स मिळतील इकडे डोलकरला. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता हा येतोय षटकार. षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होईल आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 2 गडी बाद 11 धावा. पहिल्या बॉलवर चौकार, शेवटच्या बॉलवर षटकार. यस अंपायर, षटकार नाहीये, चौकार आहे हा. तरी थोडस वाटलं होतं आपल्याला, परंतु शेवटी पंच म्हटलं की फायनल कॉल, त्यामुळे आम्हाला सुद्धा पंचांचं ऐकावंच लागतं. या 4 धावा आहेत, त्यामुळे टोटल आपण रिवाइज करूया. 9 धावा धावफलकावर लागल्यात त्या डोलकर संघाच्या. स्पीडअप करत राहा, रात्रीची स्पर्धा आहे. जेवढा वेळ वाचवता येईल तेवढं आपल्याला फार गरजेचं आहे. कारण इथून जर स्पर्धा वेळेमध्ये संपली ना तर 3:15 वाजतील. पण 3:15च्या पुढे तुम्हाला टाइम घालवायचा असेल तर तुम्ही टाइमपास करू शकता. कारण इथून ज्या पद्धतीनं पहिले सुरुवातीचे सामने संपलेत, हे सगळं कॅल्क्युलेशन जर केलं आपण तर 3:15 वाजेपर्यंत एक्सपेक्टेड आहे आजची रात्र संपायची. परंतु काही मॅचेस जर वन साइड झाल्या तर 15-20 मिनिटं इकडे तिकडे होऊ शकतात. म्हणजे 3 ते 3:30 याच्यामध्ये ही स्पर्धा कदाचित आज संपू शकेल, हा आमचा अनुमान आहे. गोलंदाज दुसरं षटक घेऊन सूरज पाटील. दुसऱ्या षटकाला सुरुवात. सेकंड पॉवर प्ले इन प्रोग्रेस नाव. आणखीन एक लेफ्टी बॉलर, परंतु त्याला मात्र कलात्मक फटका सजवलाय आणि बॉल चालला तो सरळ सीमा रेषेच्या दिशेनं. 4 धावांकरता सुंदर फटका पाहायला मिळतोय आणि चौकाराच्या मदतीने टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 13 या आकड्यावर. आपा ऑफस्टमच्या बाहेर शफल झाला होता आणि तदनंतर मात्र फाईन लेगला इम्प्रुव्हायझिंग फटका बनवला तो फलंदाज मयुरेश कोळीनं. आणि आजकाल सर्रासपणे आपल्या शॉर्ट टेनिस क्रिकेट फॉर्मॅटमध्ये असे फटके तुम्हाला बनवावे लागतात, कारण गोलंदाज सुद्धा माहीर झालेत. सगळेच चांगले कटर्स बॉलर्स आहेत आज आपल्या ग्रामीण संघामध्ये सुद्धा, आणि त्यामुळे फलंदाजांना सुद्धा थोडंसं इम्प्रुव्हायझिंग खेळावं लागतं. ऑफस्टोनच्या बाहेर डिलिव्हर्ड केला होता. पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. पंचांच्या भूमिकेमध्ये दीपक पाटील सर आहेत, पालीचे नामवंत पंच. जवळजवळ 300 स्पर्धांचा अनुभव आहे त्यांना. स्विंग आणि मिस. टप्पा पडला, बॉल बाहेर काढलाय. चांगला आउट स्विंग पाहायला मिळतोय गोलंदाज सूरज पाटीलचा. तर निखिल कोळीसाठी एक पारितोषिक आले, प्रत्येक षटकाराला 200 रोहन कोळीकडून. निखिल कोळी नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. मयुरेश कोळी ऑन स्ट्राईक नाव. 5 धावांवर खेळतोय, परंतु सूरजचा कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा थोडासा या फटका बनवला होता, परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय, त्यामुळे सिंगल मिळाली. प्रयत्न जरूर चांगला होता मयुरेशचा, परंतु बाउंड्री शोधता आली नाही. कारण सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. सर्कलला तुम्ही भेदलात, सर्कलला बीट केलात तर तुम्हाला 4 धावा ठरलेल्या आहेत. कारण जवळजवळ 8 फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये, 3 बाहेर आहेत, 2 ऑन साइडला, 1 ऑफ साइडला. कव्हर संपूर्ण मोकळा आहे. लॉंगर आणि लॉंग ऑफच्या मध्ये सुद्धा बरीचशी मोठी गॅप आहे. स्क्वेअर लेगला फाईन लेग पर्यंत पूर्ण गॅप आहे. स्विंग आणि मिस अपील पाहायला मिळते. लाऊड अपील फ्रॉम ऑल प्लेयर. अपील स्वीकारले. 3rd डाऊन. तिसरा धक्का लागलाय तो डोलकर टीमला. निखिल कोळी यावेळेस मैदानाच्या बाहेर. तर दरम्यान आपण बघू शकतोय करंजाडे संघाचा एक हेलिकॉप्टर स्पेशल म्हणून ज्याची ओळख आणि अष्टपैलू गुणवंत खेळाडू लोकेश भगत यांचे देखील आगमन. त्यांना देखील मॅच साठी शुभेच्छा असणार आहेत आणि मी विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावर यायचंय. नक्कीच करंजाडे संघ आपलं देखील स्वागत असणार आहे. लोकेश आपल्याला देखील विनंती असणार आहे आपण यायचं व्यासपीठावर, या सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे.
दहागाव प्रीमियर लीग मध्ये चांगला परफॉर्मन्स, संधी कमी मिळाली मात्र जबरदस्त अशी छाप त्यांच्या माध्यमातून अनेक मैदानावर आपण पाहिली असेल. दिस बॅक टू क्रिकेट. चांगली बॉलिंग करतोय सूरज पाटील अचूक टप्प्यावर. थोडंसं उजव्या हाताच्या फलंदाजांना मात्र थोडंसं संकटामध्ये टाकले त्यानं. आणखीन एक बॉल, टप्पा पडला, बाहेर निघतोय. नॅचरल लेग ब्रेक आहे. लेफ्टी बॉलर म्हटले की थोडंसं उजव्या हाताचे फलंदाज अगोदरच थोडंसं मनामध्ये धाकधूक असते, थोडीशी भीती असते. तेच घडतं कारण या गोलंदाजच्या अगेन्स्ट तुम्हाला इम्प्रुव्हायझिंग जो मगासी स्ट्रोक बनवला होता, ज्या पद्धतीनं जो एक मयुरेशनं फटका खेळला होता, तुम्हाला अशा काही आयडियाज लढवाव्या लागतात. जर लेफ्टी बॉलरच्या अगेन्स्ट जास्त टर्न होत असतील तर तुम्हाला तशा पद्धतीनं बॅटिंग करावी लागते. ऑन साइडला भिरकावून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा स्लॉट मध्ये टाकला होता आणि त्याच्यावर मात्र घणाघाती प्रहार, षटकार. आणि या 6 धावांच्या मदतीनं मात्र धावसंख्या मात्र पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 21 या आकड्यावर, 21 रन्स. पहिल्याही ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला होता. दुसऱ्याही ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला. 21 3 फलंदाज गमावलेत आतापर्यंत डोलगर टीमनं. आतिशजी पाटील सुंदर बैलाचे मालक आपण बघू शकतो, चिंचपाडा गावावरून बिलॉंग करतात. तर लाईव्हच्या माध्यमातून त्यांचं देखील स्वागत असणार आहे. त्यांच्या शुभेच्छा देखील पोहोचल्या गेलेल्या आहेत. तर पॉवर प्ले समाप्त झालेत. 2 ओव्हर्स मध्ये 3 बाद 21 अशी धावसंख्या पाहायला मिळते. सध्याच्या घडीला मयुरेश कोळी आणि त्याचबरोबरीनं पंकज कोळी असे 2 फलंदाज खेळपट्टीवर आहेत. दोघही वैयक्तिक 6-6 धावांवर खेळतात. तिसरं षटक घेऊन डोलगर टीम कडून गोलंदाज प्रीतम पाटील, चिखले संघाकडून माफ करा, यंगस्टार चिखले. लेंथ बॉल होता, आतमध्ये आणला काहीसा. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता मयुरेशचा, परंतु हा प्रयत्न मात्र असफल. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. थोडंसं कॉन्सन्ट्रेट करावं लागेल फलंदाजांना, कारण अगोदरच टॉप ऑर्डर कोसळले, 3 फलंदाज बाद झालेत. परंतु क्रांतीवीर मैदान म्हटलं की धावांचा पाऊस पडतो अक्षरशः. जर चांगली फलंदाजी पाहायला मिळाली तर. शॉर्ट बॉल आहे, पूल मारण्याचा प्रयत्न, फटका, मिस टायमिंग आहे. फॉलो थ्रू मध्ये पाठमोरा जात मात्र टिपलाय झेल. गोलंदाज प्रीतम पाटीलला मात्र ही विकेट मिळाले. चौथा धक्का लागेल तो शिवांश 11 डॉल्फिन डोलगर टीमला. मयुरेश कोळी बाद झालाय वैयक्तिक 6 धावांवर. 4ही फलंदाज सुरुवातीचे बाद झालेत. सध्याच्या घडीला पंकज कोळी आहे, ज्याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळालाय आणि त्याला आता मात्र कदाचित शेवटपर्यंत खेळावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावर आदिनाथ पाटील. तर नक्कीच दादू पवार यांच्याकडून कोणत्याही हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक, 1000 रुपयांचं पारितोषिक, माफ करा. कोणतीही हॅट्रिक असू दे, दादू पवार क्रिकेटवरचं निस्सीम प्रेम. आदिनाथ पाटील नवीन बॅटर. प्रीतम पाटीलनं चांगली सुरुवात केली. राईट आर्म ओव्हर द विकेट. नवीन येणारा फलंदाज आदिनाथ साठी नेक्स्ट बॉल असेल. थोडासा गार्ड घेतोय पंचांकडून. हो, यावेळेस फुल लेंथ होता, पाठीमागे विकेट किपर चकलाय. चेंडू सरळ नॉन स्टॉप निघालाय, लॉंग स्टॉप साइड स्क्रीनच्या दिशेने. चेंडू सीमा पार 4. हा नशीब चौकार आहे. बाईचा इशारानं आलेला हा चौकार, आणि गोलंदाजाला हे आवडणार नाही जेव्हा बाईच्या स्वरूपामध्ये त्याच्या खात्यामध्ये धावा जोडल्या जातात. खरं तर कारण त्याच्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट सुरुवातीचे 2 चेंडू डॉट, तिसराही डॉटच होता.
पाठीमागे विकेट किपर चकला आणि वेगानं जातो. यष्टीरक्षक चकला ना तर शॉर्ट थर्डमॅन किंवा शॉर्ट फायनिंगला सुद्धा तेवढी संधी मिळत नाही चेंडू अडवण्याची. आणि आउटफील्ड फास्ट आहे. मैदान फार चांगलं बनवलंय खरं तर परशा ग्रुप शिरडोननं. कारण बऱ्याच वेळेला कधी कधी जास्त खडे असतात या मैदानामध्ये, परंतु चकाचक केलंय. आउटफील्ड चांगली आहे. हो, यावेळेस मात्र लेग स्टिकवर टाकला होता हा चेंडू. थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त रन जोडली जाईल. विशाल पाटील सर आहेत, गेले कित्येक वर्ष खरं तर या मैदानावर पंचांच्या भूमिकेमध्ये. अगदी इफ आय एम नॉट रॉंग 12-13 वर्षापासून तरी या मैदानावर ते पंचांचं काम करतात. कारण मी 2013-14 पासून तर त्यांना बघतोय, त्याच्या अगोदर सुद्धा करत असतील. परंतु इकडे मात्र स्ट्रेट ड्राईव्ह हा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल थांबवलाय. रन्स मिळतील इकडे. 2 धावा. तर नक्कीच दीपकजी आपण पुन्हा एकदा बघू शकतोय आमचे दादूशेठ पवार यांच्याकडून 2,000 रुपयांचं पारितोषिक कोणत्याही हॅट्रिकसाठी अनाऊन्स केलं त्यांनी. कोणताही संघ असो तब्बल 2,000 रुपयांचं पारितोषिक. आपटला होता, हुक साठी ट्राय करत होता परंतु कनेक्टच झाला नाहीये. डॉट बॉल थोडासा बाउन्सर मारण्याचा प्रयत्न केलाय तो गोलंदाज प्रीतम पाटील ना. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आतापर्यंत. अचूक टप्पा त्याने ठेवलाय, लेंथ बॉलिंग केले, मधूनच एखादा बाउन्सर सुद्धा मारलाय. आणि विरेशच असायलाच हवं आणि ते दिसतंय गोलंदाजाकडे. ओ बीट केलं इकडे मात्र. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस झाला होता. पुन्हा एकदा कनेक्शन झालेलं नाहीये. डॉट बॉल. सुपर बॉलिंग फ्रॉम प्रीतम पाटील. इकडे 3 षटकांचा खेळ थांबेल आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धाबा लागल्यात त्या 28 धाबा. या ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या 7, ज्याच्यामध्ये 22चा चौकार पाहायला मिळाला होता. त्यामुळे 2 व्हाईट बॉल्स, एक व्हाईट बॉल पाहायला मिळाला. एकदा डबल समोर खेळल्या होत्या. 3 ओव्हर्स नंतर धाबा आहेत त्या 28. चौथं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. एंड बदलण्यात आलाय या स्पर्धेमध्ये. पहिली 3 षटकं समोरच्या एंडनं, अगदी पाहायला गेलं तर कॉमेंट्री बॉक्स एंड कडून म्हणजे शिरडोन गाव एंड कडून, आणि दुसरी 2 षटकं जी आहेत ती कर्नाळा फोर्ट एंड कडून आपल्याला पाहायला मिळतात. हा एक चांगला नियम आहे, ज्याच्यामध्ये दोन्ही एंडनं खेळण्याची मजा सुद्धा मिळते आणि वेळ सुद्धा वाचतो. कारण नाईट स्पर्धा आहे आणि सुरुवातीपासून मी बघितलं ना परशा ग्रुपचं अगदी वेळेवर काटेकोरपणे लक्ष आहे. आणि हे फार गरजेचं आहे. आयोजकांचं वेळेवर लक्ष असणं फार गरजेचं आहे. जाऊया चौथ्या षटकाकडे. गोलंदाज सर्वेश मात्रे येतोय. यंगस्टार चिखले संघाचे सगळे यंगस्टार्स आपल्याला पाहायला मिळतात. चौथ्या षटकाला सुरुवात होईल कर्नाळा एंड कडून. पहिलाच बॉल टॉपेज लागले. बॉल हवेत आहे. विकेट किपर चान्स घेतो. इकडे मात्र कॅच ड्रॉप स्क्वेअर लेगला. इकडे 2 धाबा मिळतील. झेल बराच वेळ हवेमध्ये होता, जास्त उंच गेला होता. परफेक्टली मिसकम्युनिकेशन झालं होतं इकडे मात्र बॅट आणि बॉलचं. आणि त्याचमुळे वॅकंट एरिया सुद्धा थोडासा होता. प्रयत्न जरूर केले परंतु कॅच टिपता आला नाहीये. 2 धाब्याने टीमची टोटल पुढे जाईल ती 30 या आकड्यावर. 30 रन्स ऑन बोर्ड. आदिनाथ पाटील पहिलाच बॉल फेस करत होता. साथ द्यावी लागेल. दुसऱ्या बाजूला पंकज कोळी. धावफलक ओ क्रॉस बॅटेड ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर आहे. त्याच्या हाताला चाटून गेलाय चेंडू. सरळ सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी होता. प्रीतम पाटीलनं पुरेपूर उंच उडी मारून चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. परंतु हाताला लागल्यानंतर कुठेतरी त्यालाही वाटत असेल की आतमध्ये तरी पडायला हवा होता. तो बाहेर गेला आणि 6 धाबा मिळतील.
हा दुसरा षटकार आहे पंकजच्या पाट्यामधून निघणारा. एकट्यानं स्कोर वाढवलाय आतापर्यंत, कारण सुरुवातीला 4 फलंदाज लवकर बाद झाले होते. मधल्या फळीतील मात्र फलंदाज पंकज जो प्रतिकार करतोय, पहा स्ट्राईक हवी आहे त्याला, त्याला सुद्धा चिंता आहे गावाची. इकडे मात्र सिंगल येते, धावसंख्या 1ने पुढे जाईल, स्कोर जाऊन पोहोचतोय तो 37 या आकड्यावर. 37 रन्स. समोर समोर ड्राईव्ह केला, इकडे मात्र लॉंग ऑनला, नो चान्स फॉर फिल्डर. थोडासा पुढे आला होता, बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ निघून गेलाय तो सीमारेषेच्या दिशेनं. 4 धावांकरता चौकारानं टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती आता मात्र 41 रन्स ऑन अ बोर्ड. सुस्थितीमध्ये पोहोचला या ओव्हरमध्ये, कारण एक षटकार, एक चौकार, डबल्स आली, सिंगल्स आले, सातत्यानं प्रत्येक बॉलवर धावफलक मात्र हलताना आपण पाहिलं या ओव्हरमध्ये. आणि त्याचमुळे डोलगर संघ थोडासा सुस्थितीकडे वळालाय. 41 रन्स ऑन अ बोर्ड. चला चेंडू द्या. चला संयोजकांना विनंती आहे, चेंडूची मागणी आहे, चेंडूची पूर्तता करा. बॉल गहाळ झालाय. एक्केचाळीस धावा, 41 रन्स आफ्टर द एंड ऑफ 3.4 ओव्हर्स. या षटकामधील अजूनही 2 चेंडू बॅलन्स असतील. गोलंदाज सर्वेश मात्रे पुन्हा एकदा. इकडे मात्र बीट जरूर केलाय, बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ विकेट कीपरकडे जातो, थोडासा बाहेर ठेवला होता. ही चांगली रणनीती आहे, मी तर म्हणेन, कारण सर्वेच्या पहिल्या 4 बॉलवर मजबूत धावा आल्या होत्या, परंतु कुठेतरी फलंदाजापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. हा प्रयत्न कधी कधी वाईट बॉल सुद्धा घेऊन जातो, परंतु कधी कधी विकेट सुद्धा देऊन जातो. त्यामुळे सर्रासपणे हा प्रयत्न प्रत्येक गोलंदाजाला करायलाच हवा. हो, घुसून खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह, सरळ ब्लॅक स्क्रीनच्या वरतून बॉल हवाई सफर करण्यासाठी षटकार. सुपर स्ट्रोक होता, अगदी सरळ बॅटनं मात्र चोख प्रत्युत्तर दिलंय. आणि या 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 4 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर. 47 धावा 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. सर्वेश मात्रेनं तब्बल 2 षटकार, 1 चौकार, 19 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्या. या अगोदर श्रीनाथचं षटक होतं, त्याच्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या, 2 विकेट्स. सूरजनं 12 धावा दिल्या होत्या, 1 विकेट. त्यानंतर प्रीतम पाटीलनं 7 धावा देताना 1 विकेट. सर्वेश मात्रेला कोणतीही विकेट नाहीये, 19 धावा त्यांना मोजल्या. स्पीडअप करत राहा. 5वं आणि आता मात्र अंतिम षटक असेल. सुंदर अशी LED डिझाईन आपल्याला पाहायला मिळते सर्कलमध्ये. 30 यार्ड सर्कल अगदी स्पष्ट दिसावं सगळ्याच खेळाडूंना, आणि सुंदर असा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय त्या मैदानाचा. क्रांतीवीर मैदान म्हटलं की अनेक अनेक मोठ्या स्पर्धा खरं तर या मैदानानं बघितल्यात गेल्या कित्येक वर्ष. बरंचसं क्रिकेट मात्र या मैदानावर खेळलं गेलं. रायगड प्रीमियर लीग सुद्धा आपण या मैदानावर संपन्न होताना पाहिली.
तर विकेट हॅट्रिकसाठी एक पारितोषिक येत आहे. दशरथ धुमाळ डेरवली आणि प्रतीक चौधरी यांच्या वतीनं विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. पाचवा गोलंदाज पाहूया चिखले संघाकडून. नील बडे. 5 आणि अंतिम षटक असेल. पाठीमागच्या ओव्हर्समध्ये स्लॉगिंग केले, खास करून ज्या पद्धतीनं पंकज खेळलाय, कमालीचे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. आणि तदनंतर आदिनाथ पाटीलने सुद्धा कमाल समोर सिक्स मारला षटकार. त्यामुळे दोनही फलंदाज सेट झालेत पूर्णपणे खेळपट्टीवर. त्यामुळे पाहूया 5 आणि अंतिम गोलंदाज जो आहे त्याच्यावर कशा पद्धतीनं आक्रमण केलं जाईल. परंतु इकडे मात्र चांगला बॉल कटर होता, बाहेर काढलाय. चांगला लेग ब्रेक पाहायला मिळाला. इकडे मात्र बॉल सरळ विकेट किपर हातामध्ये. डॉट बॉल. शेवटच्या ओव्हरमध्ये जर जास्त धावा आल्या नाहीत तर धावसंख्या थोडीशी कंट्रोलमध्ये पाहायला मिळेल, कारण 19 धावा मागच्या ओव्हरमध्ये आल्या होत्या आणि त्याचमुळे कुठेतरी 60 ही आकडा गाठावा हे दोनही फलंदाजांच्या मनामध्ये असेल. धावा झाल्या त्या आतापर्यंत 47. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी. नील बडे पुन्हा एकदा. नीलचा हा बॉल लॉफ केलाय ऑन साइडला, काऊ कॉर्नर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचले, जेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. 5वा धक्का लागलाय, निम्मा संघ गारज झालाय तो डॉल्फिन डोलगर. स्लॉग ओव्हर मध्ये इकडे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता. शेवटच्या ओव्हरमध्ये प्रत्येक फलंदाजाच्या डोक्यामध्ये हेच असतं की धावसंख्या वाढली पाहिजे. मग कधी कधी ही धावसंख्या वाढवताना शेवटच्याच ओव्हरमध्ये कधी कधी धावा सुद्धा येत नाही आणि पहिल्या 2 बॉलमध्ये तर डॉट निघालेत. त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळतंय. विकेट हॅट्रिक साठी जरूर पारितोषिक आहे. दशरथ धुमाळ, प्रतीक चौधरी, डेरोली यांच्या वतीनं तब्बल 2000 रुपयांचं. पहिली विकेट इकडे प्राप्त केले ती गोलंदाज नीलनं. नवीन बॅटर जितेश खोत. हा चेंडू ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, पॉइंट रिजन कडे हा चेंडू सरकलाय. पंचांचा इशारा येतो लेग बायचा. ही धाव मात्र मिळेल एक्स्ट्राज मध्ये. एकेरी धाबेच्या मदतीनं टीमची टोटल मात्र 48 या आकड्यावर 48 ऑन बोर्ड. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता मात्र आदिनाथ पाटील कडून त्याच अपेक्षा असतील. दोनही सेट बॅटर होते, परंतु पंकज बाज झाला आदिनाथ कडून. आता मात्र अपेक्षा जरूर आहेत एखादा मोठा हिट. समोर समोर खेचलाय हा फटका, लॉंग ऑनला फिल्डर येतोय आणि दोनही सेट बॅटरना मात्र बाहेर काढलंय. ते नील बडेनं बडे बडे खेळाडू मात्र बाद केलेत. आणखीन एक धक्का. 6वा फलंदाज डॉल्फिन डोलगरचा मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज 8व्या क्रमांकाचा फलंदाज आता मात्र आलाय, निमेश कोळी. धावा संपूर्णपणे थांबून टाकल्यात त्या नील बडेनं केलेली अचूक टप्प्यावर भेदक गोलंदाजी. आणि त्याचमुळे जे 2 सेट बॅटर ज्यांनी मात्र धावा जमवल्या होत्या डोलगरसाठी ते दोघांना सुद्धा बाद केले शेवटच्या ओव्हरमध्ये. आतापर्यंत फक्त पहिल्या 4 बॉलमध्ये एकच धाव येताना दिसले. आउटसाइड ऑफ स्टंप इकडे मात्र सोडून दिला होता, लेफ्ट केला होता. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त रन जोडली जाईल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 49 या आकड्यावर. 49 रन शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. निदान 55च्या आसपास एक चांगली फायटिंग टोटल मात्र जरूर पाहायला मिळू शकेल. हा चेंडू थोडासा फुल लेंथ होता, इकडे लेफ्ट केला. खरं तर थोडासा अटेम्प्ट करायला हवा होता, परंतु तो अटेम्प्ट केला गेला नाहीये. फुल टॉस येत होता, परंतु तो यॉर्क करून घेतला. इकडे रिव्ह्यू घेण्यात आलाय.
DRS ची मागणी मात्र केले. पंचांच्या निर्णयावर चॅलेंज केले तिसरे पंच मिस्टर विजय पिल्लाय. मिस्टर बालाजी सध्याच्या घडीला अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये वन ऑफ द लेजंड क्रिकेटर फ्रॉम रायगड टेनिस क्रिकेट हा निर्णय जरूर आपल्यापर्यंत पोहोचवतील. DRS तुम्ही घेऊ शकता कोणत्याही कारणासाठी. एक एक DRS आहे प्रत्येक टीमला. फक्त लेग बिफोर द विकेट किंवा कॉट बिहाइंड साठी नका घेऊ. बाकी कुठल्याही कारणासाठी तुम्ही घेऊ शकता. सो इट्स अ फेअर डिलिव्हरी ऑन द लाईन आहे, त्यामुळे हा डॉट बॉल असेल. कोणती धाव नाहीये. रिव्यू लॉस्ट. काय षटक हाताळलंय. कमालीची बॉलिंग नील बडेनं केलंय आणि हे षटक मात्र टर्निंग ओव्हर राहिलंय मित्र म्हणेन यंगस्टार चिखली टीमसाठी. नील बडे बडा बॉलर झालाय. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. पाहूया काय घडते शेवटच्या बॉलवर. हा चेंडू जास्तच वळवला इकडे मात्र. व्हाईट बॉलचा इशारा आला. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि अखेरीस डॉल्फिन डोलगरचं अर्धशतक धाव फलकावर. 50 धावा कंप्लीट होतील. 50 अप. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इकडे मात्र फलंदाज बाद आहे आणि आणखीन एक सफलता प्राप्त केली ती गोलंदाज नील बडेनं. जरी हॅट्रिक नसेल परंतु ओव्हर हॅट्रिक मात्र कंप्लीट केले ती नील बडेनं. इकडे पहिलं सत्र समाप्त झाले. पहिल्या सत्रांती धावफलकावर धावा लागल्या त्या 50 एक्झॅक्टली. 51 धावांचं टार्गेट आता मात्र सेट केलंय ते यंगस्टार चिखले संघासमोर. तर 51 रन्स टू विन. परंतु शेवटच्या ओव्हरनं कमाल केली चिखलेसाठी, ज्याच्यामध्ये ओव्हर हॅट्रिक सुद्धा पाहायला मिळाली आणि त्याचबरोबरीनं धावा सुद्धा फारच कमी दिल्या. त्यांना 3 दिल्या, ज्याच्यामध्ये 2 वाईड बॉल होते. एक तर लेग बॉयच्या स्वरूपामध्ये आली होती आणि अप्रतिम गोलंदाज. चला मैदानामध्ये चला लगेच. डॉल्फिन डोलगर शिवांश 11. डॉल्फिन डोलगरला आता मात्र या धावा डिफेंड करायच्या आहेत. आता गोलंदाजीतली ताकद दाखवून द्यावी लागेल. क्षेत्ररक्षणामधला चपळपणा तुम्हाला दाखवून द्यावा लागेल. परत पाहूया कशा पद्धतीने या धावा डिफेंड होतील की 51चा चेस मात्र सहज रीतीने पूर्ण केला जाईल. ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये. मायक्रोफोनवर मात्र पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल तो याच गावचे उत्कृष्ट समालोचक रोहित वाजेकर यांचा. थँक्यू.
हॅलो. चला मॅच स्टार्ट करायची आहे. 51 धावांचा पाठलाग आणि मग तो करण्यासाठी चिखले संघाचे 2 फलंदाज कृपया मैदानाच्या आत पाठवायचे आहेत. झुंज ही निर्माण झाली आपण पाहू शकतोय. एकीकडे चिखले संघ तर एकीकडे डॉल्फिन डोलकर संघ, या 2 संघांदरम्यान हा सामना, आणि या सामन्यामध्ये मजल मारायची असेल तर 51 धावांचं संघर्षमय हा पाठलाग करावा लागेल. आणि हे पाठलाग करत असताना मात्र सलामीचा गोलंदाज कोण असेल तर डोलकर संघाचा. 2 सलामीचे फलंदाज चिखले संघ, कृपया मी विनंती करतोय, आपल्याकडून थोडा उशीर होतोय. प्रथमेश पाटील आणि रोहित गायकर हे 2 धुरंधर मैदानाच्या आत, आणि त्यांना रोखण्यासाठी पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वापरला गेला आहे. जितेश खोत हा प्रमुख गोलंदाज. कर्णधाराने सर्वस्वी जबाबदारी दिली आहे आणि ते पार पाडण्यासाठी मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचं महत्वाचं षटक हाताळण्याची जबाबदारी आणि ही धुरा सांभाळण्यासाठी चला सामना सुरू करायचा. बॉल चॉईस झाली असेल तर नक्कीच 51 धावांचा पाठलाग, आणि पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये जोडी आपण पाहतोय प्रथमेश आणि रोहित, आणि गोलंदाज जितेश खोत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, चांगलं असं क्षेत्ररक्षण सजवलंय. लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेट, माफ करा लॉंग ऑन आम्हाला इथून दिसत नाहीये, मात्र चांगला क्षेत्ररक्षण सजवलंय. 30 चेंडू 51 धावांची आवश्यकता. हा पाठलाग होईल का, की त्या पाठलाग करत असताना या धावांच्या साठी बांध निर्माण केला जाईल, हे येणारा वेळ सांगणार आहे. दादूशेठ पवार आपण पाहू शकतोय, त्यांच्या माध्यमातून कोणत्याही हॅट्रिक साठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि पहिला चेंडू स्लोवर गतीचा लेग कटर पद्धतीचा चेंडू टाकलाय. पहिल्या चेंडूवर मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडंसं क्षेत्ररक्षण फंबल, आणि पहिल्याच चेंडूवर मात्र या 2 धावा येत आहेत. फेकी थोडीशी चांगली व्हायला हवी होती, क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं. एक चोरटी धाव आणि श्री गणेश झालाय 2 या धावसंख्येने. आपण बघू शकतो बक्षिसांची खैरात लावली गेली आहे प्रत्येक माध्यमातून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नांतकाली क्षेत्ररक्षक येतोय आणि चिखले संघाला मात्र इथून पहिला हादरा मिळतोय. ही आली पहिली विकेट. एकावन्न धावांचा पाठलाग होता आणि या पाठलागामध्ये पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. आणि खऱ्या अर्थानं आता असं वाटत असेल की मिसफिल्ड झाली ती चांगली, कारण की एक गुणवंत खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर पहिला हादरा मिळालाय. प्रथमेशच्या रूपानं पहिली विकेट मिळतीये. त्यानंतर मग आपण बघू शकतो सूरज नामक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सूरज नामक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय. प्रथमेशच्या पारीचा इथेच अंत झाला. पहिल्या चेंडूवर 2 धावा लगावल्या होत्या, एक चोरटी धाव मिळवली होती. ती चोरटी धाव मात्र कुठेतरी डोकेदुखी ठरते का, कारण की फटका चांगला होता, फटक्यामध्ये एक्झिक्युशन थोडं कमी पडलं आणि त्या अनुषंगाने मात्र हा झेलबाद झालाय फलंदाज प्रथमेश. आणि नौका फलंदाज वन डाऊनच्या माध्यमातून सूरज नामक
इथे स्ट्राईक एंडवर आलाय. सूरज पाटील मॅन फ्रॉम चिखले ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र डोलकर संघ उंचावत असताना बघायचं पहिलं हादरा मिळालाय 2 ह्या धावसंख्येवर. गोलंदाज जितेश चांगली कामगिरी करतोय. नेक्स्ट चेंडू. याही चेंडूवर पूर्णपणे बीट झाला होता फलंदाज आणि जबरदस्त गोलंदाजी. 51 धावा या सहजासहजी आम्ही काढून देणार नाहीयेत असा मनसोबा घेत पूर्णपणे हा ठरतो हा गोलंदाज या 3 चेंडूंवर. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर विकेट आणि तिसरा चेंडू मात्र निर्धाव. खाली राहिलेला चेंडू आपण बघू शकतो नाईटच्या सत्रामध्ये खोलवर टाकलेला हा चेंडू आणि त्यानंतर निर्धाव चेंडूच्या सांगता आपण पाहू शकतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक मार्गस्थ आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपण पाहू शकतोय. ऑन स्ट्राईक सूरज यावेळेस दुसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आणि असं असताना गोलंदाजी करणारा संघ कृपया विनंती असेल आपण क्रिकेट जरा फास्ट खेळायचं. याही वेळेस क्रिकेटिंग स्ट्रोक इनसाइड आउटचा फटका. चेंडू गेलाय पॉइंट आणि कव्हरच्या रिजन मध्ये. कार्पेटच्या मदतीने चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. बघू शकतोय 2 निर्धाव चेंडू नंतर आता मात्र क्रिकेटिंग फटका आला. फटका सजवला 4 धावांसाठी. याही वेळेस घुटना टेक तमाशा देख आणि इथून मात्र पूर्णपणे या गोलंदाजाची पिसव पडण्याचा काम मात्र या फलंदाजाने केलाय. पहिली चेंडू 3 चेंडू टाकले, 3 चेंडूवर हावी ठरला होता गोलंदाज आणि तिथून मात्र जबरदस्त फटकेबाजी. क्रिकेटिंग स्ट्रोक मारत असताना फलंदाज सूरज. मात्र पहिलं दशक मार्गस्थ झालंय 12 धावा. इथून मात्र गोलंदाजाला नवीन विचार करावा लागला. राऊंड विकेट आला. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउटचा तशाच प्रकारचा फटका. पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या रिजन मध्ये चेंडू गेलाय सीमा पार. चौकार. आणि दादू पवार यांच्या माध्यमातून मात्र सीमारेषेचा जर फक्त विचार केला असता तर नक्की डिपॉझिट झाले असते. मात्र इथून आपण बघू शकतोय चौकार, षटकार आणि चौकार अशी आतिषबाजी फलंदाजाच्या माध्यमातून सूरजची बॅट तळपतीये आणि तिथून मात्र बघू शकतोय पहिला षटक संपलं असताना षटका अखेरीस धावा जमल्या 16 धावा ऑन अ बोर्ड. 51 धावांचा टार्गेट चेस करत असताना नौका गोलंदाज जयेश कोळी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय. राईट ओव्हर द विकेटचा मारा असेल यावेळेस. जयेश टू रोहित. जबरदस्त फटका. वीरेंद्र सेहवाग स्टाईलने मारलेला कॉपी बुक फटका. फटक्यामध्ये ताकद एवढी, नजाकत एवढी की चेंडू गेलाय पॉइंटच्या रिजन मध्ये. चौकार. जबरदस्त फटका. फटक्यामध्ये नजाकत एवढी की चेंडू आलाय. चौकार. 20 धावा 2 दशक लगावली गेली आहे स्कोर बोर्डवर. या वेळेस मात्र चांगला चेंडू थोडा खाली राहिलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता जय कोळी नामक हा गोलंदाज
पहिल्या चेंडूवर जरी चौकार खाला असला तरी कमबॅक म्हणजे काय याचं प्रत्युत्तर देत असताना फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं या चेंडूवर. रोहित ऑन स्ट्राईक. रोहित टू जय कोळी. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका. बॅकफूट पंच आणि इथून मात्र सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. जवळपास चेंडू जिंकला होता मात्र शेवटच्या क्षणी त्याची अडवणूक झाली आणि 2 धावा वाचवल्यात. या 2 धावांच्या माध्यमातून संघ सरसावलाय यावेळेस 22 या धावसंख्येवर. 2-4 लॉस ऑफ 1 विकेट ऑन अ स्कोरबोर्ड आपण पाहू शकतोय. जर रत्नेश विचार केला गेला तर डावखुऱ्या हाताचा फलंदाज मग त्याची ऑफ साईड अतिशय स्ट्रॉंग होती. टेक्निकल खेळ त्यांनी केला. याही वेळेस आपण बघू शकतोय रोहित यांच्या माध्यमातून तशाच प्रकारची फटकेबाजी. इथून मात्र बाहेरचा चेंडू लॉंग लेगच्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. बॅटची इनर एज आणि 1 धाव मात्र मिळतीये. 23 धावा धावफलकावर होत आहेत. संघर्ष करावा लागेल कारण की संघर्षाशिवाय तुम्हाला विजयाची चढ लागणार नाहीये. कारण इथून 51 धावा माफक आहेत मात्र त्या धाव्या कशा डिफेंड केल्या जातील याचा विचार डोलकर संघाला करावा लागेल. कारण की एकीकडे जर बघितला चिखले संघ मातबगर संघ आहे. बॅट्समन फलंदाजीचा भरणा असलेला हा संघ आणि मग त्यानंतर दुसरं षटक मार्गस्थ असताना तब्बल आतापर्यंत 23 धावा आल्या म्हणजे अर्धा विजय मिळवलाय. मात्र क्रिकेटची परिभाषा नेहमी एक गोष्ट सांगत असते की जोपर्यंत सामना आपण जिंकत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा उत्साह साजरा करू नये. कारण की राजकारण आणि क्रिकेट यांच्यातील समीकरणं खूप जवळची आहेत. शेवटच्या क्षणाला कुठल्याही प्रकारचा डाव आखला जाऊ शकतो आणि इथून मात्र आपण बघू शकतो व्हेरिएशन केलं. गुड पोझिशन ऑन बॉल आपण पाहू शकतोय आणि त्यानंतर मग हा निर्धाव चेंडू. माहिती होता डावखुऱ्या हाताचा फलंदाजी पहिल्या षटकामध्ये स्पेसचा वापर करत असताना त्यांनी षटकार चौकार लागवली होती. इथून मात्र बॉल मधून पूर्णपणे स्पेस काढून टाकला आणि स्लोवर पद्धतीचा व्हेरिएशन करून मात्र निर्धाव चेंडूची सांगता. याही वेळेस सेम चेंडू तशाच प्रकारचा घुटना टेक मात्र व्हेरिएशनच्या माध्यमातून पॅराशूट फक्त सीमारेषे अंतर्गत राहिला आणि क्षेत्ररक्षकाने एक उत्कृष्ट झेल पकडून दुसरा हादरा मात्र मिळतोय तो म्हणजे डोलकर संघाला. यस डीजे. आम्ही चुकून डोलकर संघ असं नाव घेतलं आणि बघता क्षणी संतोष चौधरी शार्प क्रिकेट माइंड आणि त्यांच्या माध्यमातून लगेच सांगण्यात आले चिखलाय. आम्ही देखील ते हेरलं होतं मात्र क्रिकेटवरची नजर त्याची उत्सुकता आणि मग पारणे फेरणारे विचार यांचे संगनमत आणि मग या त्रिवेणी संगमातून आलेला निर्णय चिखले संघाला दुसरा हादरा मिळतोय. आणि समालोचक करत असताना कधी कधी अशी शब्दांची हेळसांड होत असते आणि कारण की माईक पकडणं गुणलेखक करणं त्याच्यामधून मॅचचं विश्लेषण करणं यांचा मेळ करताना कधी कधी घोळ देखील होऊ शकतो. मी आत्ताच म्हटलं राजकारण आणि क्रिकेट यामधलं समीकरण आहेत ती खूप सिमिलर आहेत. शेवटच्या चेंडूपर्यंत जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत क्रिकेटची उद्घोषणा करणं आणि मग शेवटचा काउंट होत नाही तोपर्यंत राजकारणाची उद्घोषणा होणं यामध्ये बरंचसं साम्य आहे. दोन षटकं झाली आहेत. मयुरेश नामक गोलंदाज तिसरा वापरला जातोय. 23 धावा ऑन अ बोर्ड आहेत. कुठेतरी वाटलं होतं धावसंख्येचा ओघ वाढेल की काय. या वेळेस मात्र हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच अपील केला होता मात्र आपण पाहू शकतोय फलंदाजाच्या कानाला ब्रश करून चेंडू गेला. निर्धाव चेंडूची सांगता आपण स्क्रीनवर देखील बघू शकता. परफ्यूम डिलिव्हरी म्हणजे नाका आणि काना जवळून गेलेली हा चेंडू प्रश्न विचारत आहे. या चेंडूवर प्रश्न विचारला गेला. या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या चेंडूवर देता येईल का फलंदाज रोहितला जो सलामीसाठी आलाय.
यावेळेस कट करण्याचा प्रयत्न शॉर्ट थर्डमॅनला इथे मात्र चेंडू अडवला गेला होता. सुरेख फेकी होती मात्र दैव बलवत्तर आणि इथे मात्र धावचीची संधी हुकली आणि आणखी एक निर्धाव चेंडू. चिखले संघ थोडा प्रश्न थोडा अडचणीत आता मात्र कारण की 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. अलॉंग द कार्पेट डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये खेळलेला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण तिथे डीप मध्ये होत आहे आणि तितकीच चांगली फेकी तर दरम्यानची मात्र ही एक धाव मिळतीये. एका धावेच्या माध्यमातून संघ पोहोचलाय 24 या धावसंख्येवर. 15-27 च समीकरण बाकी आहे. या 3 चेंडूवर मार्मिकता सिद्ध होणार आहे. 15 चेंडू 27 धावा. या क्रिकेटच्या पटलावर गणितांची उजळणी होण्याची गरज आता मात्र आहे. मोठा फटका फसतोय की काय बघायचंय आणि घडतंय काय. चेंडू गेलाय सीमा पार. षटकार. डीजे मास्टर आपण बघू शकतोय सागर शेठ भोईर यांच्या माध्यमातून आपण त्यांच्या नावाचं गीत डीजेच्या माध्यमातून ऐकतोय. ओवळे संघाचा कर्णधार मी आपल्याला विनंती करतोय की आपण ह्या ओव्हरी अखेरीस यायचंय. टॉस बॉक्स मध्ये हे षटक संपताच आपली उपस्थिती प्रार्थनीय राहील. 6 धावा मन जिंकणाऱ्या 6 धावा होत्या. इथून मात्र घडतंय काय. डीप फाईनच्या रिजन मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न 100% दिले होते मात्र रिझल्ट आला. याही वेळेस मिळतायत 4 धावा. ज्या 4 धावांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या पोहोचतोय 34 म्हणजे 34 धावा. तर नक्कीच आपण बघू शकतोय बैलगाडा प्रेमी परशा ग्रुप शिरडोन पुरस्कृत सरपंच चषक 2026 आणि मग आपण कमावलेली माणसं आणि त्या माणसं त्यांची मदत त्यांचं संयोजन आणि त्यांचं सहकार्य यातून उत्स्फूर्त प्रतिसादाने ही भरली गेलेली नाईटची रजनी आणि मग चांगला प्रतिसाद या शृंखलेला मिळतोय आणि आपण पाहू शकतोय नेक्स्ट चेंडू. चांगला फटका थोडा फसलाय मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक काय जबरदस्त कमबॅक. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चांगला युटर्न घेतला आणि तिथून मात्र एकेरी धाव मिळतीये. एका धावेच्या माध्यमातून 35 धावा ऑन अ बोर्ड होत आहेत. आता मात्र समीकरणामध्ये बदल. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 16 धावा. बारा चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे आणि मग असं असताना आता कोण गोलंदाज ही धुरा सांभाळणार. कारण की आतापर्यंत जर बॅटल बघितलं आपण तर 50-50 असा सामना आहे. निर्णायक षटक असणार आहे. या षटकामध्ये भविष्य खऱ्या अर्थानं ठरू शकतो कारण की क्रिकेटमध्ये 12 चेंडू 20 धावा 22 धावा या चेस होतात. मात्र ज्या ज्या वेळेस समीकरणं जवळची असतात त्या वेळेस मात्र दोन्ही संघाचा टार्गेट चुकण्याची शक्यता असते कारण की प्रेशर असतो. प्रेशरमध्ये चुका होण्या जेवढा जास्त प्रेशर तेवढ्या चुका होण्याचा संधी मात्र निर्माण होत असते. आणि मग असं असताना गोलंदाज यावेळेस वापरला गेलाय आदिनाथ पाटील. आपल्या संघाचं महत्वाचं षटक घेऊन आलाय. त्या साईडला त्या दिशेला आपण बघू शकतो जी लाईट आहे गाडीची ती बंद करायची कृपया.
ओके, पराग वाजेकर, आपली जी फूड ट्रक आहे त्या लाईटचा थोडा इम्पॅक्ट फलंदाजाच्या नजरेवर होतोय. येस, थँक्यू. यावेळेस स्लोवर पद्धतीचा चेंडू मात्र आउटसाइड ऑफ स्टंप असा निर्णय पंचांकडून आलाय आणि इथून मात्र 16 धावांची गरज असताना आता मात्र पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. 11-16चं समीकरण बाकी आहे. ओवळे संघाचा कर्णधार आपण बघू शकतोय इथे आलेला आहे. या मॅच झाल्यानंतर लगेच विनर विनर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांना तितकी समान संधी यावेळेस बघायचंय. 11 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. गोलंदाज आपला प्रभुत्व सिद्ध करत असताना मात्र जर्सी नंबर 18 आपण विचार करायला हवा. विनंती असेल मॅच चालू असताना कृपया आम्हाला सहकार्य करायचं. आपण ओव्हरी अखेरीस वाहनं नेऊ शकता. नितीन वाजेकर यांच्या घराच्या दिशेला जर कुठल्या गाडीची लाईट वगैरे चालू असेल तर कृपया तिथून ती लाईट बंद करायची आहे, सहकार्य करायचं आहे. कारण की त्या लाईटमुळे खऱ्या अर्थानं त्रास होतोय. नक्कीच ओव्हर जर झाली असेल तर आपण आपली वाहनं नक्कीच न्या. मात्र थोडंसं सहकार्य या शृंखलेच्या माध्यमातून आपलं देखील राहिलं पाहिजे. आपल्या गावामध्ये क्रांतीवीरांच्या नावानं भरवलेली म्हणजे ज्या ज्या वेळेस क्रांतीवीरांच्या मैदानावर हे टुर्नामेंट होते नक्कीच आपलं सहकार्याची भूमिका आपल्याकडून अपेक्षित असते. आणि असं असताना मात्र लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण होतोय आणि मग सर्व आपले चलचित्र जी आहेत ते या युट्यूबच्या साहाय्याने आपल्याला दिसत आहेत आणि कुठेतरी स्पर्धेला गालबोट लागू शकतो. त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून सहकार्याची भूमिका असेल. बॅक टू क्रिकेट. अकरा चेंडू 16चं समीकरण. यावेळेस मात्र पूर्णपणे हेरलं होतं. फलंदाजाला माहिती होतं याही वेळेस चेंडू स्लोवर येणार आणि चेंडू सरळ नेऊन ठेवलाय सीमा पार. षटकार. आणि मग बैलगाडा प्रेमी आणि मग सर्व गीतांचं सादरीकरण आपण बघितलं. पहिल्या सत्रामध्ये शिवरायांची गीतं वाजवली गेली. आता मात्र इथं बैलगाडा प्रेमी. 10 चेंडू 10 धावांची आवश्यकता. इथून मात्र पुन्हा एकदा फटका सजवलाय आणि विजयाच्या उंबरठ्याजवळ नेऊन ठेवला या षटकारानेशी. चेंडू गेलाय सीमा पार. षटकार. मात्र 47 धावा आणि आता मात्र विजयी 4 धावांची आवश्यकता येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये. मी म्हणालो होतो शेवटच्या चेंडूपर्यंत कशी विजयाची वार्ता कोणी करायची नसे. मात्र यावेळी इरादे पूर्णपणे स्पष्ट आहेत. कारण की बॅट्समन पूर्णपणे आपल्या फॉर्मचा वापर करत असताना यावेळेस स्लोवर पद्धतीचा चेंडू त्या चेंडूला हेरलं होतं. मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक. फलंदाज बॅक टू पवेलियन. जे मास्टर आपल्याला ब्रेक लावायला सांगतोय कारण की ज्यांच्या माध्यमातून 5 भव्य दिव्य ट्रॉफ्या दिल्या गेल्यात ते सचिन शेठ पवार उर्फ भाई यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या शृंखलेच्या माध्यमातून स्वागत असणार आहे. नौका खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. प्रीतम पाटील पीपी फॅक्टर ऑन क्रीज यावेळेस बघायला मिळतोय. 4 धावांची आवश्यकता आहे आणि मग असं असताना कुठेतरी मॅच मध्ये एंट्री घेईल का डॉल्फिन डोलगर संघ. डॉल्फिन डोलगर संघ एकेकाळचा
म्हणजे या वेळेस मात्र पुन्हा एकदा स्लोवर बॉल आणि विजयी षटकार ठोकावत चिखले संघ पूर्णपणे दादागिरीचा वर्चस्व करतोय आणि दुसऱ्या फेरीमध्ये मात्र मजल मारताना दिसतोय. आणि विनंती असेल लगेचच चिखले संघाचा कर्णधार वरचे ओळे संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे.